स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपल्याला बनवायचे एकदम पांढरे शुभ्र असे वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेपर्स। हे चिप्स तुम्ही एकदा बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता। यावरती चटपटीत मसाले टाकून तुम्ही हे चिप्स मुलांना देऊ शकता, त्यामुळे मुले देखील आवडीने खातील आणि बाहेरचे पॉकेटचे चिप्स अजिबात मागणार नाहीत। नेहमीच आपण साध्या पद्धतीने चिप्स तयार करतो, पण एकदा तुम्ही अशा पद्धतीने हे डिझाईनचे चिप्स तयार करून बघा, पॉकेटचे चिप्स मुले विसरूनच जातील। आता हे डिझाईनचे चिप्स तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपण छान नवीन घेतलेले आहेत, ज्याचं पातळ साल असतं असे बटाटे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। चिप्स बनवण्यासाठी आपल्याला कधीही नवीन बटाट्याचाच वापर करायचा आहे, त्यामुळे आपले चिप्स छान पांढरे शुभ्र तयार होतात। अशा पद्धतीचा थोडासा मोठ्या साईजचा आपण बटाटा या ठिकाणी निवडून घेतलेला आहे। तुम्हाला जर लहान साईजचा बटाटा मिळाला तर तुम्ही तो देखील वापरू शकता। बटाट्यावर काही माती वगैरे असेल ते आपण छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। बटाट्यावरील साल काढायची आहे आपल्याला, आणि साल काढून घेतलेले जे बटाटे ते आपल्याला लगेचच पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपले जे बटाटे ते काळे पडणार नाहीत। तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आणि बटाट्याचा साल काढून मी या ठिकाणी लागलीच बटाटा पाण्यामध्ये घालून घेत आहे। आता सर्व बटाटे आपल्याला सेम याच पद्धतीने साल काढून पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता आपल्याला या ठिकाणी डिझाईनचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। प्लेन ब्लेडचा वापर न करता आपल्याला या ठिकाणी डिझाईनचे चिप्स तयार करायचे आहेत। आता बटाटा आपल्याला स्लायसरवरती एकदा आपल्याला उभा पकडायचा आहे, त्यानंतर आपल्याला आडवा बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे चिप्सला एकदम छान अशी डिझाईन तयार होते। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचे चिप्स तयार करून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे चिप्स तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता एकदम मस्त अशी आपल्या चिप्सला डिझाईन तयार होत आहे। एकाच स्लायसरचा वापर करून आपण वेगवेगळ्या डिझाईन या ठिकाणी तयार करू शकतो। चिप्स करताना देखील आपल्याला हे पाण्यामध्येच करून घ्यायचे आहेत। एका ताटामध्ये आपण पाणी घेतलेले आहे आणि पाण्यामध्येच आपल्याला हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपले चिप्स काळे पडणार नाही। तर अशा पद्धतीने मी हे चिप्स तयार करून घेते। रेग्युलर चिप्सपेक्षा थोडं जास्त आपल्याला बटाटा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला हे चिप्स थोडेसे जाड साईजमध्ये तयार करून घ्यायचे आहेत। थोडेसे जाड बटाट्याचे चिप्स तयार केल्यामुळे आपली जी डिझाईन आहे ती सुकल्यानंतर तुटणार नाही। एकदम मस्त जाळीदार आपले हे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ताटामधील जे चिप्स आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आपल्याला चिप्स अजिबात पाण्याच्या बाहेर ठेवायचे नाही आहेत, नाहीतर आपले चिप्स काळे पडू शकतात। चिप्सला जर पाणी कमी पडलं तर आपले चिप्स लगेचच काळे पडतात। त्यासाठी आपल्याला हे चिप्स पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी या ठिकाणी चिप्ससाठी वापरायचं आहे। सर्व चिप्स आपण या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे चिप्स 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे चिप्स छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। चिप्स मी 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहेत। आता यावरील तुम्ही पाणी बघू शकता, एकदम छान क्लीन आहे। अजिबात यामध्ये पांढरेपणा नाही आहे, अजिबात यामध्ये स्टार्च नाही आहे। स्टार्चमुळे आपले चिप्स पिवळे पडतात, त्यामुळे आपल्याला बटाटा चिप्स छान स्वच्छ अशी धुवून घ्यायचे। आता या ठिकाणी आपल्याला बटाटा चिप्स छान पांढरे शुभ्र तयार होण्यासाठी एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तुरटीचा खडा आपल्याला या पाण्यामध्ये फिरून घ्यायचा आहे। तुरटीचा खडा आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा नाही आहे, फक्त यामध्ये आपल्याला फिरून घ्यायचा आहे। अगदी छोटासा मी या ठिकाणी तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये मी सर्वत्र हा खडा फिरून घेतलेला आहे, त्यामुळे आपले चिप्स छान पांढरे शुभ्र असे तयार होतील। आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे चिप्स साईडला ठेवून द्यायचे आहेत। पाण्याच्या जर वर चिप्स राहिले तर ते चिप्स काळे पडू शकतात, त्यामुळे आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि पाणी देखील आपल्याला जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी वापरायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आता बघू शकता तुम्ही मस्त असे आपले चिप्स फुललेले आहेत, छान कडक झालेले आहेत। तुरटीचं जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि दुसऱ्या एका पाण्याने आपल्याला चिप्स छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। चिप्स मी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता लगेचच आपल्याला चिप्स शिजवून घ्यायचे आहेत। एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आपले चिप्स पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी आपल्याला गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे, त्यासाठी मी पाणी झाकून ठेवलेलं आहे, त्यामुळे पाण्याला आपल्याला लवकर उकळी येते। तर पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे। यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। 3.5 चमचे आपल्याला या ठिकाणी मीठ घालून घ्यायचं आहे। उपवासाचं जे मीठ असतं तेच मीठ मी या ठिकाणी वापरलेलं आहे। पाण्याचं जे प्रमाण आहे त्यानुसार मिठाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। मोठा चमचा मी या ठिकाणी घेतलेला आहे। टेबल स्पून आपण या ठिकाणी घेतलेला आहे। जास्तही मीठ वापरायचं नाही, कारण वाळवण्याच्या पदार्थामध्ये मिठाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं आपल्याला कमी ठेवायचं आहे। पदार्थ वाळल्यानंतर खरट होऊ शकतो। मीठ टाकून आपण पाण्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये चिप्स घालून घ्यायचे आहेत। सर्व चिप्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। चिप्स मी छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट आपल्याला हे चिप्स छान असे शिजून घ्यायचे आहेत। थोडेसे जाड आपण हे चिप्स तयार करून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला हे चिप्स शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो। तर चिप्स तुटणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। हलक्या हातानेच आपल्याला चिप्स मिक्स करून घ्यायचे आहेत। 10 मिनिट झालेले आहेत आणि आता आपल्याला झाकण उघडून घ्यायचं आहे। आता झाऱ्याच्या मदतीने आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे शिजले आहेत की नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। एक चिप्स मी या ठिकाणी थोडासा थंड करून घेतलेला आहे आणि नंतर आपण याला फोल्ड करून बघितलेले आहे। तर फोल्ड केल्यानंतर याचे तुकडे पडत आहेत, म्हणजेच आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान असे शिजलेले आहेत।
नखाने देखील तुम्ही याला दाबून बघू शकता। चिप्स छान शिजलेले आहेत। एका चाळणीवरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत, हलकेसे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या साडीवरती किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती याला छान उन्हाला सुकवून घ्यायचं आहे। उन्हाची जर सुविधा नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेखाली देखील याला सुकवून घेऊ शकता। तर उन्हामध्येच मी हे चिप्स छान सुकवून घेणार आहे। या ठिकाणी एक साडी अंथरून घेतलेली आहे आणि साडीवरती मी हे सर्व चिप्स छान पसरून घेतलेले आहेत। आपल्याला चिप्स लांब लांब पसरून घ्यायचे आहेत। तर एक दिवसाच्या कडकडीत उन्हामध्ये मी छान चिप्स सुकवून घेतलेले आहेत। मस्त असे आपले चिप्स वाळलेले आहेत, मस्त पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत। अजिबात डिझाईन याची तुटलेली नाहीये। बघू शकता तुम्ही पांढरे शुभ्र मस्त असे आपले हे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता लगेचच आपल्याला चिप्स तळून देखील बघायचे आहेत। गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपल्याला एकदम छान गरम करून घ्यायचं आहे। नंतरच आपल्याला चिप्स कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर तेल एकदम छान तापलेलं आहे। तेलामध्ये मी काही चिप्स सोडून घेतलेले आहेत। तर बघू शकता तेलामध्ये टाकताच मस्त असा आपला चिप्स छान फुललेला आहे आणि मस्त पांढरा शुभ्र तयार झालेला आहे। डिझाईन देखील तुम्ही बघू शकता अजिबात तुटलेली नाहीये। मस्त अशी आपली डिझाईन देखील या ठिकाणी तयार झालेली आहे। काही चिप्स मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत, मस्त पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत आणि डिझाईन तर बघू शकता एकदम मस्त दिसत आहे। मी या ठिकाणी चाट मसाला आणि लाल तिखट मिक्स करून घेतलेला आहे, ते आपण चिप्सवरती टाकून घेतलेलं आहे। मस्त चटपटीत आंबट तिखट चवीचे आपले हे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत। पॉकेटच्या चिप्स सारखेच आपले हे चिप्स चवीला लागतात आणि दिसायला देखील एकदम छान मस्त असे दिसत आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना चिप्स बनवून दिलात तर पॉकेटचे चिप्स मुले विसरून जातील। एकदम मस्त असे आपले हे चिप्स या ठिकाणी तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तसेच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।